लावलास ग? हो. अगं गावातल्या सगळ्याच बायका जमल्या, मग एक एक करत झाला उशीर. तर जे काही झालं की नाही एक नंबर झाले बघ. होय, पर लाडू वाट बघून बघून कटाळला की. बरे हो, त्याचा प्रोजेक्ट करायचा आहे, मी जाते. हा. तर तुम्ही आराम करता, मी जाऊ शकतो. हा लाडूला खूप वाईट वाटलं असणार. गावची जबाबदारी सांभाळता सांभाळता घरातल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होत नाहीये ना माझं. मी चुकत तर नाहीये ना? लाडू, लाडू, गोदा का लाडू? अगं राणा आणि त्या आंघोळीला गेल्यात. हो. अरे वा, आज लवकर अंघोळ केली. चला तर पटकन आवरूया. अरे मी लावून देते, दे. अरे काय झालंय? एवढा का रुसलायस माझ्यावर? काय? अरे लाडू, बस. काल मला यायला उशीरच झाला. बरं झालं तुम्ही प्रोजेक्ट करून ठेवला. लाडू सॉरी. अरे लाडू, घ्या, न्याहारी करून घ्या आधी. लाडू मी सॉरी म्हणाले, परत असं नाही करणार. बरं, आज तुला शाळेत सोडायला मी येते. हा राणा तू तरी शाळेत, दुसरं कोण नको. अरे लाडू, लाडू शेट रागावलेत. तुम्ही काय काळजी करू नका, मी जातो. गोदक का ते नाश्ता आल्यावर करतो. बर बर. आलं, चल चल. कालपासनं लई नाव घेत होतं तुझं, पर तुला येळच नाही. पार हिरमसून गेलं पोर. अहो नेमकं आरोग्य शिबिर कालच आयोजित केलं होतं ना, त्यामुळे मला काही जमलंच नाही. असू दे, झालं ते झालं. आता लहान आहे, त्याला कळत नाही. पर संध्याकाळ पातूर त्याचा राग जाईल. चल आपण आवरूया. जाऊबाई, अहो पोराची जबाबदारी घेतल्या तर ती नीट पार तर पाडाय पाहिजे. असं एक ना धड भाराभर चिंता करण्यात काय अर्थ आहे? घराची, घरातल्या माणसांची जिम्मेदारी घेतल्या तर ती नीट पार बी पाडा. कशाला उगा गावचं भलं करायच्या फंद्यात पडतासा हो? मला माझ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या ते चांगलं माहिती.
सगळी आगाऊपणा करता आणि त्या लाडूलाही शिकवता. तुमच्यामुळे बिघडलाय तो. मला एक सांगा, त्या लाडूला ती पालकची आयडिया कोणी दिली होती? कोणी दिली होती रे? मी नाही सर यो. मी नाही सर यो. मी बी नाही सर. मग तुमची नावं त्यानं कशी घेतली? कुणाचं नाव घेतलं सर? मुलांनी सांगितलं असं सांगितलं त्यानं. सर मला सांगा, आपल्या शाळेत मुलं किती आहेत? 850. हा, मग त्यातलंच कोणीतरी सांगितलं असेल, आम्ही कशाला सांगू? हे बघा, तुम्ही त्याचे मित्र आहात, तुम्हीच आयडिया दिली असणार त्याला. अरे सर हेड सर, हेड सर म्हणायचं मला. या 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 येऊ या या या. हे लाडू. तुम्ही कसं काय येणं केलं? ते लाडूचा प्रोजेक्ट घेऊन आलोय. होय, आम्ही रातभर बसून तयार केलाय काय. अरे वा वा वा, छान छान. लाडू आहेच आमचा हुशार. होय. पण आपण कशाला त्रास घेतला? अहो, तो म्हणता तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही स्वतः आलोय. माझा? होय. छे छे, असं कसं होईल? माझा आणि आपल्यावर अविश्वास शक्यच नाही. बरं सर, ते लाडूच्या अभ्यासावर ध्यान द्या काय, म्हणजे जरा त्याचा अभ्यास घ्या. ते आम्ही जरा इलेक्शनच्या गडबडीमध्ये आहोत ना व. एकदा काही इलेक्शन झालं मग काही काळजी नाही. तुम्ही काहीही काळजी करू नका, लाडूचा सगळा अभ्यास मी पूर्ण करून घेतो. हा? चालतंय. बरं येऊ काय? हा, या. बरं लाडू येतो. हा हे काय? मी सांगितलं होतं ते मी काय सांगितलं होतं तुला? प्रोजेक्ट. कसला प्रोजेक्ट? हा, ते आपलं इंधनाचं. मग हे तू काय करून आणलायस? विहीर आणलीस तू, विहीर. त्यात काय मी पोहत बसू? हा? अरे कहर आहे. काल काय पालक आणलास, आज काय विहीर आणली. सगळा चुकलाय तुझा प्रोजेक्ट. तुला ना नापास करायला पाहिजे, पण करता येत नाही. तू हा प्रोजेक्ट राणा दादांकडून करून आणलायस ना, त्यामुळे चुकलाय हा. पाठक गायकवाडबाईंकडून का नाही आणलास प्रोजेक्ट करून? माव कामात आहे. बघा, तू आता एक काम कर, ही विहीर घे आणि वर्गात जा आणि पोहत बस त्यात. हा? हे काय तर झालं. आणि तो मेरे वर्गात जा आणि तो कसा पोहतो हे बघा आणि मला येऊन सांगा. हा? चला वर्गात. चल लाडू. मान घालून बसता. सरळ जा. ते व्यवस्थित पकड घे. बसून घ्या. वा, जवळजवळ अख्खा गाव कव्हर झालाय. होय, आता नुसत्या बसत्याच राहिल्या बघा. वहिनी, उद्या वारके मळ्यात जाऊया. वारके म्हणा. अहो, वारके म्हणा म्हणजे डोसक्याला ताप आहे. अहो, धड रस्ता पण नाही तिकडं. बर, मोठी गाडी घेऊन सगळीजण जायचं म्हटलं तर तेवढा रस्ता पण नाही तिकडं. मग आपण सायकलवर जाऊया सगळे. सायकलवर ना? हो, सायकलवर कसं दिसेल ते? वहिनी, बरोबर वाटणार नाही हो. आपण एक काम करूया, पेट्रोल टाकूया आणि आपल्या आपल्या बाईक काढूया, जाऊया घुमत. हा. अहो नाही, कशाला उगाच एवढा खर्च? आणि सायकलवर जायला काय प्रॉब्लेम आहे? हो, सायकलवर शोभणार नाही हो. म्हणजे ना तुम्हाला शोभणार आहे ना आम्हाला शोभणार आहे. काय मंडळी? अहो, असं काही नसतं. लग्नाआधी मी सायकलच चालवत होते. आणि तुम्हाला माहितीये का, परदेशात अजूनही लोक सायकलचाच वापर करतात. पर्यावरण आणि इंधन बचतीसाठीचा उत्तम पर्याय आहे. आणि आरोग्यही चांगलं राहतं. आपण एक काम करूया, आपण सायकल रॅली काढूया. हा, रॅली?
सायकल रॅली हे भारी वाटते की होय. हा? बरं आहे की नाही होय, होय, होय. चालतंय सायकल रॅलीच काढूया आपण हा चालेल. हो पण मला कुठे येते सायकल ते लाथ घाले त्याला एक. तू झालं की सांग अहो पप्प्याला मला लय हसू यायला लागले का ते अहो मला खरंच हसू यायला लागले का ते सांगतो तिच्या किसान पॅनल वाली सायकल आणि काढा लागल्यात वारकेमुळे गेल्यात प्रचार करायला काय म्हणा सायकल रॅली सायकल वरनं रॅली जग पोचले चंद्रावर यातून सायकलवरच अडकले आता बापू तुम्हाला सांगतो ही बाई आहे की नाही गावाला 50 वर्ष मागे घेऊन जाते की नाही बघा. पप्प्याला तुम्ही गावाला पुढे नेणार आहे म्हणजे पण आपण कशी रॅली काढायची होय बापू बैलगाडी आपण आपली रॅली मोटरसायकलवरनं काढायची आपल्या प्रगतीचा आवाज आहे की नाही तो गावभर घुमला पाहिजे. तो कसा कसा तुम्ही वा पुढे मी आले. अरे वा अंजू हे बघ आमचं मत फिक्स आहे प्रचाराची सुद्धा गरज नाही. बाबा मी त्यासाठी नाही केलाय तुम्हाला फोन. अरे वा आश्चर्य आहे मग कशी काय आठवण आली बाबाची. बाबा मला तुमची आठवण येऊ शकत नाही का? तेही खरंच आहे आठवणी येईलच. बघ काय म्हणतेस. काही नाही माझी सायकल काढून ठेवा. सायकल कशाला. उद्या आम्ही प्रचारासाठी सायकल रॅली ठेवली आहे त्यासाठी सायकल हवी आहे. तरीच म्हटलं माझी आठवण कशी काय आली प्रचारासाठीच फोन केलास. बाबा हो सरपंच बाई तुम्ही या तुमची सायकल एकदम टकाटक तयार असेल डोंट वरी. ठीक आहे. आणि हो बाबा मी काय तुम्हाला प्रचारासाठी फोन केला नव्हता. हो ग आमची आठवण आली म्हणूनच फोन केलास. तू ये सायकल तयार असेल. चालेल ठेवते. इंदू बाटलीवर पाणी घेऊन ये. काय झालं? हो अगं अंजलीची सायकल प्रचार फेरी आहे त्यासाठी तिची सायकल धुवायची आहे म्हणून बादलीवर पाणी पाहिजे. अगो बाई त्याच्यासाठी हे काय अहो तू चहा तरी घ्या ना आधी किमान. चहा नंतर अगोदर सायकल. अहो साखर घालून केलाय मी तो. हे बघ साखर घालून कर नाही तर मीठ घालून कर मला अगोदर सायकल नीट करू दे. वा 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 बाई काय ही घाई तरी. लेकीचा फोन आला की लगेच हे घोड्यावर स्वार होत आहेत. इंदू अंजलीपेक्षा तुझा चहा महत्वाचा आहे का. हे बघ आई वडिलांच्यासाठी आपली मुलं महत्वाची असतात. जा पाणी घेऊन येतो जा. हो का आता पुन्हा साखर घातलेला चहा मागा मला म्हणजे सांगते तुम्हाला. अगं का लाडू लाडू काय र काय झालं तुला आज परत तोंड फाडून आलायस की. शाळेत कोणी मारलं बिरलं नाही ना ग तुला. काय झालं. अरे लाडू काय इकडं आण. काय झालं सांग बरं मला. सांग तिथं बस ये. हे बघ लाडू तुला जर शाळेत असं कोण मारत बिरत असेल का नाही तर आम्हासनी नाव सांग त्याचं. आम्ही त्याच्या थोबाडाचा असा नक्षा बदलतो का नाही. तू नुसतंच नाव सांग. सांग काय झालं कोण मारलं तुला सांग. अरे लाडू लाडू थांब 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 थांब. इकडं इथं बस. इथं बस बरं बस 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 बस. अरे आम्ही खरंच विचारायलोय काय झालं बाळा
कोण मारलं तुला सांग आम्हाला. काकी मी गटात चापीस नापास झालो. प्रोजेक्ट नेला तो बी चुकला. सर लय बरडली मला. सगळी पोरं असलीत माझ्यावर. त्या हेड सराच्या तर थांब, उद्याच्या उद्या त्या हेड सराला इथं घरी बोलवतो आणि तुझ्या समोर असं वरडतो का नाही. आमच्या लाडूला वरडतेत म्हणजे काय झालं हा? काय नाही हा लाडू, असं रडायचं बिडायचं नाही हा, नाराज व्हायचं नाही हा बाळा. लाडू आम्हाला जरा नीट सांग, काय म्हणलं र नक्की हेड सर तुला? हे सर मला दर्जाचं म्हणलं. प्रोजेक्ट नेला तर चुकलं म्हणलं. तुझं हेड सर तुला ढ दर्जाचं म्हणलं? आता ढ पोराला ढ म्हणणार नाही तर दुसरं काय म्हणणार र हा? खरं हेड सराचं काय चुकलं नाही बघ, आणि ते पोरांचं बी काय चुकलं नाही. अरे ढ पोरांवर शाळेतली मुलं लय हसत असतात. खरं आता तुला ढ म्हणलं तर आम्हाला बी लय असं यायलंय बघ खरं. ढ लाडू ढ लाडू लाडू ढ लाडू ढ. आमच्या घरात एक ढ लहान पोरग आहे ढ. लाडू इकडं बघ, हे असं समज का व्हायलंय ते कळतंय काय तुला बाळा? तुझी माऊ आहे का नाही हा, तिचं का नाही तुझ्याकडे लक्षच नाही बघ. खरं तूच सांग, हाय तुझ्या माऊचं तुझ्याकडे लक्ष नाही का नाही? आता तू सोडून त्यांना राजकारण सुचायलंय, ते जादा महत्वाचं झालंय, म्हणून तुझं महत्व कमी झालंय र बाळा. कळतंय का तुला? मग मी काय करू? तू का नाही, तू एक काम कर, तू रुसून बस तुझ्या माऊवर. माऊ संकट बोलायचंच नाही. तू रुसलायस हे समजलं का नाही की आपोआप माऊला तुझं महत्व कळेल. हे बघ, एकदा का तू रुसून बसलास की नाही की माऊ आपोआप बोलायला येईल बघ तुझ्या संकट. कळतंय का तुला? चालतंय, रुसूनच बसतो. हा, आणखी एक लई महत्वाची गोष्ट आहे ही, कायम ध्यानात ठेवायची. माऊला का नाही इथनं घराच्या बाहेर अजिबात जाऊ द्यायचं नाही. काय कळलं? माऊला घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हा, आता घ्या ते दप्तर घ्या आणि वर जा जा. ढ लाडू. काय रे लाडू, लाडू पाहिजे खायला? लाडू
अरे काय झालं असं तोंड पाडून बसायला? काय रे काय झालं? कढीपत्ता नाहीये मी आल्या जरा ते जरा बघा. तू रुसून बस तुझ्या माऊवर. माऊ संकट बोलायचंच नाही.